नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय, शिष्टाचार, आणि या धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, इथे आपली धड्याची सुरुवात होते. तर आता आपण नोकर तर पाहिले कसं आहे आणि ते काम कसं करत आहे ते पण आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. नौकर ने कितना घी इस्तेमाल किया है, कितना रोटियां निगल गया है. तर ते काय बघत होती श्रीमती जी हे काय बघत होती की जे नौकर आहे त्यांनी किती घी इस्तेमाल म्हणजे किती घी वापर केलेले आहे आणि त्यांचं किती रोटिया ते निघलत आहे. तर याप्रमाणे कसं प्रमाणे ते किती रोटी यांचा इस्तेमाल करत आहे किंवा घेत आहे, खात आहे आणि या रोटीबद्दल त्यांना सांगत आहे. बघा, अपनी चाय में कितने चम्मच चीनी उडेली है आणि आपली चायबद्दल त्याने किती चम्मच चीनी उडलेली आहे ते पण तिथे पाहत होते. जासूसी न वालों की शिक्षा के फलस्वरूप उन्हें नौकरों की हर क्रिया में षड्यंत्र नजर आता है. आणि इथे काय म्हणाले की जसे ते जासूस नॉवेल म्हणजे जासूसी जे कथा असतात त्या ते शिक्षाबद्दल किंवा त्यांची शिक्षा फलस्वरूप जे नौकर आहे ते हर क्रियामध्ये षडयंत्र करत आहे असे त्यांची बातमी होती किंवा असं त्यांचं बोलणारा होता. तर अजून काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्हाला कळत आहे ना हा सगळं. बघा, काम चलने लगा हेतु और तो था ही की उस पर उज्जड और गवार भी निकला. काम हा याचा सुरुवात झालेला होते. काम ह्या करण्याची सुरुवात झालेला होता. हेतू खूपच अरूप होता. हेतू जो आहे ते खूपच अरूप होता आणि उस पर त्यांचा उज्जड आणि ते गवार पण निघला आणि ते गवार पण निघालं असं त्यांनी म्हटलं. उसके मोठे मोठे स्थूल हाथों से काच के गिलास टूटने लगे. त्यांचे जे खूपच मोठे मोठे किंवा खूपच मोठे मोठे जे हात होते त्या हातावर ते काचाचा जे गिलास आहे ना ते पडत होता आणि तुटून जात होता असं त्यांनी सांगितले आहे. पर्दों पर धब्बे पडने लगे आणि जे पडदे आहेत त्याबद्दल त्यांना धब्बे पडले लागे. और घर का काम अस्त व्यस्त रहने लगा आणि घराचं काम कसं होऊन जाणार आहे ते अस्त किंवा व्यस्त होऊन जात होता. श्रीमती दिन में 10-10 बार उस नौकर से बर्खास्त करती आणि जे स्मृती आहे त्यांनी दिनातून म्हणजे दिवसातून 10 किंवा 10-12 हा नोकरांच्या बरखास्त करत होते. पर तब भी हेतू की पीठ मजबूत थी. परंतु तेव्हा पण हेतू जे आहे त्यांचं पीठ खूपच मजबूत होती. दिन कटने लगे और बापू रामगोपाल की खोज दुसऱ्या नोकर के लिए शिथिल पडने लगी. दिन म्हणजे हा दिवस जाणू लागलेला होता आणि जे बापू जे रामगोपाल आहेत त्यांचं जे खोज आहे ते दुसऱ्या नोकरबद्दल स्थिर म्हणजे त्याला नाही शोधायचं असं होऊन जात होते. नोकर उज्जड और अरूप था. नोकर खूपच उज्जड आणि अरूप होता म्हणजे त्याचा काही आकार नाही होता, अरूप होता. पर दिन में केवळ 2 बार खाता. परंतु दिवसभर ते बद्दल फक्त दोन वेळाही ते खायचं होता. उस पर वेतन केवळ 12 रुपये आणि त्याच्यावर त्यांचा वेतन किंवा पगार किंवा हाजरी किती होते, फक्त 12 रुपये होते. जो किसी चीज का नुकसान करता तो उसकी तनख्वाह कटती थी. आणि ज्याबद्दल ते कोणत्याही चीज किंवा कोणत्याही वस्तूच्या जेव्हा नुकसान करतं त्याबद्दल त्यांची तनख्वाह पर कटून जात आहे. दिन बीतने लगे हेतू के कपडे मेले होकर जगह जगह से फटने लगे. आणि दिवस वितून झालेला होता आणि जे हेतूचे कापडे होते ना ते काय होते, फटून फटून जात होते. जागा जागा जे ना फटत होते. मुंह का रंग और गहरा होने लगा आणि चेहऱ्याचा जो रंग आहे ना ते अजून गहरा झालेला होता. और गांव का भोला धीरे धीरे एक शहरी नौकर में तब्दील होने लगा. आणि गावाचा जे भोला एक माणूस होता तर फक्त हळूहळू काय होतं, शहरी नोकरातून तब्दील झालेला होता. इसी तरह 3 महीने बीत गए. यानंतर ही 3 महिने निघून गेला होता. किती? 3 महिने निघून गेलेला होता. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आता आपण इथे पाहणार आहे. हा बघा, पण यहाँ पहुंचकर श्रीमती एक भूल कर गई. परंतु इथे पोहोचून जे श्रीमती आहे ते एक खूपच मोठ्या भूल केलेली होती. ते कोणती भूल होती बघून घ्या. श्रीमान और श्रीमती जी का एक छोटासा बालक था. श्रीमान किंवा श्रीमती जी यांचा एक खूपच लहान बालक होता. खूपच छोटा बालक होता. और अब 4-8 बरस होत चला था आणि आता 4 किंवा 8 बरस होऊन झालेला होता. और
प्रथानुसार उसके मुंडन संस्कार के दिन नजदीक आ रहे थे आणि प्रथानुसार त्यांचा मुंडक किंवा संस्कारचा हा दिवस नजदीक आलेला होता. पूरे घर में बड़े उत्साह और प्यार से मुंडन की तैयारियां होने लगी. संपूर्ण घराबद्दल खूपच उत्साह किंवा मुंडन यांची तैयारियां सुरू झालेली होती. बेटे के वात्सल्य में श्रीमती जी की आंखें आटे दाल और घी से हटकर रंग बिरंगे खिलौने और कपडे की ओर फेर दी. आणि बेटे म्हणजे मुलगाचा मोहाबद्दल, मुलगा जे आहे त्यांचं मूल जे आहे त्या वात्सल्यमध्ये प्रेमाबद्दल श्रीमतीजी हे जे आहे ना त्यांचे डोळे कुठे आले होते बघा. त्यांचे डोळे कुठे आलेले होते, इथे जे आटेचं दाल, आटा, दाल, घी, साखर हा सगळं जे आहे ना त्यांच्याबद्दल त्यांचं ध्यान कुठे आलेला होता, रंगबिरंगी खिळोळे जगे, कापडे जगे आणि फिर दी शर्मियाने आणि बाजे का प्रबंध करने लगे. आणि त्याबद्दल कापडेबद्दल आणि जे शामियाना आहे त्याबद्दल त्याने बाजे यांचा प्रबंध करू लागले. कारण की हा जो मंडलचा ज्या हा होता त्या खूपच मोठ्या प्रमाणाने जात होते आणि त्याबद्दल खूपच लोक येणार होते. तर याप्रमाणे जे कपडे घ्यायचं, कसं घ्यायचं आणि जे शामियाना म्हणजे बँड करायचा, आवाजातून ढोल ताशे हा सगळं करायचा यांचा प्रबंध करू लागलेला होता. मित्र संबंधियों को निमंत्रण पत्र लिखे जाने लगे आणि जे मित्र आहे त्यांचे जे संबंधी आहे त्याबद्दल निमंत्रण पत्र लिहून झालेला होता. और धीरे धीरे चाबियों का गुच्छा श्रीमती जी के दुपट्टे के छोर से निकलकर नौकर के हाथों में रहने लगे. आणि काही दिवसानंतर काय झालेले, काही दिवसानंतर असं वाटले की जे श्रीमती आहे त्यांचं जे चावी सगळं जे मित्रसंबंधी आहे त्याच्यामध्ये निमंत्रण पत्र वाटून झालेला होता. आणि हळूहळू काय होते, जे श्रीमतीचे चावीचे गुच्छा त्यांचा दुपट्टेमध्ये लागलेले होते. अजून आता ते धीरे धीरे कुठे झालेले होते, नोकरच्या हातावर लागलेले होते. कुठे नोकरच्या हातावर लागलेले होते. कारण की आता सगळं काम कोण करायचं होतं, नोकर यांनी केलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, अखेर व शुभ दिन आ पहुंचा आणि इथे हा दिवस आलेला आहे, तर शुभ दिवस आलेला होता. श्रीमान और श्रीमती के घर के सामने बाजे बजने लगे. श्रीमान किंवा श्रीमती यांच्या घराजवळ बाजे वाजलेले होते. मित्र संबंधी मोटरों व तांगे पर बच्चों के लिए उपहार ले लेकर आने लगे. जे मित्र किंवा संबंधी आहे ते मोटर किंवा तांगावर मुलासाठी उपहार घेऊन किंवा भेट घेऊन आलेले होते. फूलों और फानुसों और मित्र मंडली के हास्य विनोद से हर घर का वातावरण जैसे खिल उठा था. इथे जे मुलं आलेले होते किंवा जे मुलाचा इथे गेलेले होता त्यामध्ये उपहार घेऊन फुलं, फानसुसे आणि जे मित्रमंडळी होत्या ते तिथे आलेला होता. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा आपल्या घरी काही कार्यक्रम होते तर त्याबद्दल खूपच लोक येतात आणि त्याबद्दल कोणी हसी करतात, कोणी मजाक करतात. तर याबद्दलही जे त्यांचे मित्रमंडळी होता त्या हास्य विनोदचा घर ते वातावरण खिललेला होता. श्रीमान और श्रीमती काम में इतने व्यस्त थे कि उन्हें पसीना पोंछने की फुर्सत नहीं थी. आणि जे श्रीमान आहे आणि जे श्रीमती आहे ते कामातून इतकं व्यस्त झालेले होते की त्यांना पसीना पोषणाचंही फुरसत. बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या. श्रीमान आणि श्रीमती काम के इतने व्यस्त थे की उन्हें पसीना पोछने की फुर्सत नहीं थी. त्या कामामध्ये इतकं व्यस्त झालेलं होतं की त्यांच्यामध्ये पसीना पोछण्याचं, घाम पोछण्याचं पण फुरसत नाही होता. कळत आहे की नाही? हो. एन उसी वक्त हेतू कहीं बाहर से लौटा आणि त्याच वेळ हेतूचे बाहेरून आत आल्या और सीधा सीमान के सामने आ खड़ा हुआ आणि ते सीधा म्हणजे तिथेच गेलेला होता आणि थेट सीमांच्या समोर खडे उभा राहिला. हुजूर मुझे छुट्टी चाहिए, मुझे घर जाना है. काय सांगितले? हुजूर मला छुट्टी पाहिजे, मला घरी जायचं आहे. काय सांगितले? मला छुट्टी पाहिजे, मला घरी जायचं आहे. श्रीमान उसी वक्त दरवाजे पर खड़े अतिथियों का स्वागत करत आहे आणि त्याच वेळी जे श्रीमान होता ते दरवाजावर खडून जे अतिथी आत येत होते त्यांचे स्वागत करत होते. हेतू ने इस अनोखे वाक्य पर हैरान हो गए आणि हेतूचं जे हा वाक्य पाहिला किंवा हा वाक्य ऐकला ते खूपच परेशान किंवा खूपच हैरान झालेले होते. क्या बात है? आणि तेवढ्यात तो म्हणाले, काय आहेत? हुजूर मुझे घर बुलाया है. त्याने काय म्हणाले की मला घरी बोलवले आहे. मुझे आप छुट्टी दे दो. मला तुम्ही सुट्टी द्या. मला घरी बोलवले आहे, तुम्ही मला सुट्टी द्या असं त्यांना बोलले. छुट्टी दे दे, आज के दिन तुम्हें छुट्टी दे दो. श्रीमान का क्रोध.
आणि ते खूपच क्रोधातून आलेले होते आणि क्रोधातून त्यांना म्हणाले, की "मी तुम्हाला सुट्टी देऊ. आजच्या दिवस तुला सुट्टी देऊ." असं त्यांनी सांगितले. तर अजून काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. नाही समजणार पुन्हा विचारून घ्या. "उबलने लगा, जाओ अपना काम देखो." आणि खूपच जोरात तो ओरडले आणि काय म्हणाले, की "तुम्ही जा आणि आपल्या स्वतःचं काम बघून घ्या. छुट्टी-वुट्टी नहीं मिल सकती. तुला काहीही सुट्टी भेटणार नाही." असं त्याने सांगितलंय. "मेहमान खाना खाने वाले हैं." जे अतिथी इथे आलेले आहे, ते आता जेवण करणार आहे. और इसे घर जाना है और आता त्यांना घर जायचं आहे, असं त्याने जोरात ओरडले. हेतू फिर भी खड़ा रहा आणि हेतू जो आहे ती तिथून उभा राहिला आणि म्हणाला, "अपनी जगह से नहीं हिला." आणि जे जागा तो उभे होता तिथून काहीही ते हलवला नाही किंवा इथून तिथून कुठेही गेलेला नाही. श्रीमान झुंजला उठा आणि त्या ऐकूनबद्दल ते कुठेही फिरत नव्हता. एकही प्रमाणे एकही जागा उभा होता आणि काय म्हणत होता, की "मला सुट्टी हवे आहे. मला आजही जायचं आहे आणि आत्ता मला सुट्टी हवे आहे." श्रीमान झुंझला उठे आणि "जाते क्यों नहीं?" असं जोरात ते म्हणाले, की "तुम्ही काय नाही जात आहे? छुट्टी नहीं मिलेगी. तुला काहीही सुट्टी भेटणार नाही." फिर भी जब हेतू टस से मस ना हुआ, परंतु त्याबद्दलही हेतू जे आहे ते टसातून मसून मात्र नट ते इथे फिरत होता नाही तिथे, ते थेटप्रमाणे तिथेही उभा होता. नाही हिला तो श्रीमान का क्रोध बेकाबू हो गया आणि त्याबद्दल श्रीमान जे आहे त्यांचा क्रोध खूपच झालेला होता. ते खूपच झालेला होता क्रोध. और उन्होंने छूटते ही हेतू के मुंह पर एक चाटा दे मारा आणि त्याबद्दल त्याने हेतूबद्दल त्यांचा गालावर एक चाटा जोरात लागला. उल्लू के पट्टे ये वक्त छुट्टी मागणे का है निकाला है आणि त्याबद्दल त्याने जोरात काय म्हणाले, उल्लूचा पट्टा हा वक्त तुला सुट्टी भेटायचा आहे आणि हा वक्त तुला सुट्टी पाहिजे असं त्याने जोरात म्हणाले. चाटे की आवाज दूर तक गई आणि हा चाटेचा आवाज खूपच दूर तक गेली. बहुत से मित्र संबंधियों ने भी सुनी आणि जे खूपच मित्रसंबंधी तिथे आलेला होता ते सगळं त्यांनी ऐकले. त्यांचा आवाज सगळ्यांनी ऐकले. और आंखें उठाकर भी देखा आणि डोळा उघडून पण त्यांनी पाहिले. मगर ये देखकर की केवळ नौकर का चाटा पडा है और आंखें फेरली आणि असं बघून त्यांनी पाहिले की नौकर यांना चाटा पडलेला आहे. तर तिने खूपच प्रमाणे इथे-तिथे पाहिले नाही. ते फिरत जे डोळा होते ते फिरत होते ते पुन्हा त्याने इथे केले आणि का? कारण की नोकरला भेटलेला आहे. नोकरला मारलेला आहे. अजून कोणाला नाही. म्हणजे नोकरचं काही नाहीये. म्हणजे नोकरला मारा आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले डोळे अजून मागेल. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की एक जो नोकर आहे त्याबद्दल कशी परिस्थिती येताना अगर तुमच्यावर खरंच विश्वास ठेवणार आहे, तर तुम्ही लोकं सगळं त्याला देऊन जात आहे. परंतु जेव्हा अशा घटना घडतात, तर त्याबद्दल तुम्ही काहीही विचार करता नाही, काहीही करत नाही. त्यांना मारण्याची बी इच्छा घणीच करताय. ते पण एक माणूस आहे, त्यांच्याबद्दल पण काही इच्छा आहे, त्यांचं पण काही होऊ शकतं. परंतु तुम्ही विचार नाही करता आणि त्यांना मारून घेता. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे, की असं काही परिस्थिती येणार, तर त्याबद्दल त्यांना विचारून घ्यायचं, की काय झाले, काय नाही झालं, तुम्ही का इतकं जाताय, की ज्याबद्दल इथे आहात. काहीही होऊन जाणार आहे, परंतु तुम्हाला जेव्हा तुम्ही नाही विचारणार, ते नाही सांगणार आहे. तर याबद्दल तुम्ही त्यांना विचारा, की काय झालंय? कारण की ते पण मूर्ख नाही आहे, की आज जे त्यांचं घरी इतकं चांगल्या प्रमाणे जे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये ते सोडून जात आहे. तर काही असं क्षण येतात किंवा अशाप्रमाणे काही असं असतात की घडतात की त्यांना ते नाही बोलू शकतात. तर ते आजचा अजून आपण बघणार आहे त्या धड्यामध्ये काय आहे. परंतु याबद्दल मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही एकदा विचारून करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.